रुद्राक्ष धारण करावा. बर का धारण करावा? रुद्र म्हणजे भगवान शिवजी, अक्ष म्हणजे त्यांचा डोळा. भगवान शिवजी ज्यावेळी समाधी अवस्थेतून जागे झाले आणि समाधीचं सुख त्यांना व्यक्त करत असताना डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू वाहू लागले. अश्रुबिंदू ज्या ठिकाणी पडले तिथून वृक्ष उगाला आणि त्या वृक्षाला लागलेलं फळ, डोळ्यातून अश्रू पडले, त्या वृक्षाला फळ लागलं. ते फळ म्हणजेच रुद्राक्ष. रुद्राक्ष धारण करत असताना रुद्राक्ष कसा धारण करावा, काय धारण करावा, व्यवस्थित ऐका. रुद्राक्षाचे 4 कलर आहेत, 4 प्रकार आहेत. पांढरे रुद्राक्ष, पिवळे रुद्राक्ष, काळे रुद्राक्ष आणि लाल रुद्राक्ष. ब्राह्मणांनी पांढरा रुद्राक्ष धारण करावा आणि वैश्यांनी काळा रुद्राक्ष धारण करावा. नर्मदेश्वर सुद्धा 4 येतं. काळा पाशाने पांढरा नर्मदेश्वर आहे, काळा सुद्धा दगड असतो नर्मदेश्वराचा, पिवळा सुद्धा आहे आणि लाल सुद्धा आहे. पांढरा ब्राह्मणांनी स्थापन करावा. क्षत्रियाच्या घरात लाल चालतो, वैश्याच्या घरात पिवळा चालतो आणि शूद्राच्या घरात काळा चालतो. शिवपुराणात वर्णन आहे रुद्राक्ष धारण केल्याने माणसावर शिव पार्वतीची कृपा होते. पण रुद्राक्ष जो धारण करतो त्याने कांदा आणि लसूण खाऊ नये. हल्ली फॅशन निघाली, कोणी घेतं की रुद्राक्ष घातला गळ्यात. रुद्राक्ष झोपताना चालत नाही. रुद्राक्षाची माळ झोपताना काढून ठेवायची. विटाळ चंडाळ चालत नाही. विंटाळ झाला ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष त्याने रजस्वला स्त्रीच्या हातचं अन्न खाऊ नये, त्याने सुतकाचं अन्न खाऊ नये. ज्या ठिकाणी सुतक पडलं त्या ठिकाणी रुद्राक्ष घालायला चालत नाही. एखादा माणूस मेला, मैतीला जाताना रुद्राक्ष चालत नाही. झोपताना काढून ठेवावा. त्याला विंटाळ झाला तर पंचगव्याने, गाईचं दूध, गाईचं गोमूत्र, गाईचं शेण हे पंचगव्य याने त्याला स्नान घालावं. दया दुधाने धुवावा. त्याच्यावर पुन्हा मंत्रोच्चार करावा आणि सिद्ध करूनच रुद्राक्ष गळ्यामध्ये घातला जातो. रुद्राक्ष घालत असताना 1100 रुद्राक्ष संपूर्ण शरीरावर असावेत. जे तुम्ही आजही पहा, तुम्ही शिव संप्रदायामध्ये जे जगद्गुरु असतात ना, शिव संप्रदायामध्ये वीर शैव लिंगायत यांचे जे गुरु असतात त्यांच्या मस्तकावरती रुद्राक्षाचा मुकुट असतो. संपूर्ण शरीरावर 1100 रुद्राक्ष असतात. ते कसे धारण करावे? 550 रुद्राक्षाचा मुकुट करावा आणि डोक्यात घालावा. झोपल्या का काय? 550 रुद्राक्षाचा काय करायचा? काय करायचा? तुमचा मुद्दा बसलो माझ्या डोक्यात घालू का? 550 रुद्राक्षाचा मुकुट करायचा आणि आपल्या डोक्यात घालायचा. त्यानंतर 360 रुद्राक्षाचं यज्ञोपवीत जानवं करायचं आणि ते घालायचं. त्यानंतर 3 रुद्राक्ष शेंडीला बांधायचे. मी सांगते तुम्ही मोजा. 6 रुद्राक्ष आपल्या कानात घालायचे. त्यानंतर 101 रुद्राक्षाची माळ कंठात घालायची आणि नुसती रुद्राक्ष असतील तर मग 108ची घालायची. पण 1100 रुद्राक्षाचं गणित असेल तर 101 रुद्राक्षाची मण्याची माळ गळ्यात घालायची. त्यानंतर दंडामध्ये, कोपरामध्ये, मनगटामध्ये 11 घालायचे, प्रत्येकी 11. त्यानंतर गळ्यामध्ये जानवं घालावं यज्ञोपवीत, त्याच्यात 3 रुद्राक्ष घालावेत. कमरेला 5 बांधावेत. 550 अधिक 360 बरोबर शेंडीचे 3. त्यानंतर 6 कानातले 12. त्यानंतर 101 ची माळ. त्याच्यानंतर 22 दोन्ही मनगटात, 22 दोन्ही कोपरात आणि 22 आपल्या दंडात. असे प्रत्येकी 11 घालायचे म्हणजे 22. त्यानंतर 3 जानव्याला लावायचे. आधीच आपल्याला 360चं जानवं घातलेलं यज्ञोपवीत, त्याच्यामध्ये 3 घालायचे. त्यानंतर 5 कमरेला बांधायचे. सगळे मिळून हे 1100चं गणित आहे. एवढे 1100 रुद्राक्ष जो धारण करतो तो जिवंतपणे शिवस्वरूपाला प्राप्त होतो. असा रुद्राक्षाचा महिमा या. रुद्राक्ष ओरिजिनल लागतो, डुप्लिकेट असतो तो भद्राक्ष असतो. आता रुद्राक्ष किती मुखी काय वगैरे आता हे आज नाही, उद्या सांगेल मी. रुद्राक्ष किती मुखी घालायचे, काय घालायचे, 1 पासून 14 मुखी पर्यंत रुद्राक्ष येतं. प्रत्येकाचा काय काय मंत्र आहे हे तुम्ही शांत चित्ताने उद्याच्या सुरुवातीला सांगेल मी. भगवान परमात्म्याला रुद्र का म्हटलंय? महादेवाला. महादेवाने सृष्टीचं सृजन कसं केलं? सृष्टीखंडामध्ये सृष्टीचं सृजन आलंय. ज्यावेळी एकदा काय झालं, ऋषी मुनींना प्रश्न केला. हाच प्रश्न नारद आणि ब्रह्मदेवाला विचारला. त्यावेळी रुद्र संहितेमध्ये, क्षमा असावी, विद्येश्वर संहितेमध्ये सृष्टीखंड जो आहे यामध्ये नारदाला ज्यावेळी शाप मिळाला तू दासी पुत्र होशील,
नारदजी दासीपुत्र झाले आणि तदनंतर पुन्हा नारदजी झाले. म्हणजे आधीचा जन्म आधी नारदजी एक उपहरण नावाचे गंधर्व होते. त्यानंतर त्यांना दासीपुत्र होण्याचा शाप मिळाला, दासीपुत्र झाले. भागवतात ही कथा येते. त्यानंतर तिसऱ्या जन्मात ते नारदजी झाले. आणि ज्यावेळी नारदजीला अभिमान झाला, तो अभिमान दूर करण्यासाठी ज्यावेळी भगवान परमात्मा श्रीहरीने त्यांना वानराचं रूप दिलं, माकडाचं रूप, त्यावेळी त्यांनी शाप दिला शिवगणांना आणि भगवान नारायणाला सुद्धा. तुझ्या आणि तुझ्या पत्नीचा वियोग होईल. आणि भगवान शिवजीच्या 2 शिवगणांना शाप दिला की तुम्ही राक्षस व्हाल. पण ज्यावेळी खरी खरी घटना कळाली की आपल्याला अभिमान झाला होता म्हणून परमात्म्याने आपल्याला हरिरूप दिलं, त्यावेळी पश्चाताप झाला नारदाला. मी उगाच शापाशापी केली. त्यावेळी भगवान परमात्मा श्रीहरी म्हणतात ही सगळी भगवान शिवजीची माया होती. त्याने मायावी नगर तयार केलं होतं. शिलनिधी नावाचा राजा आणि त्याची कन्या भागवतात विश्वमोहिनी आहे. आणि श्री शिव महापुराण कथेमध्ये तिचं नाव श्रीमती. तिनं राजकुमाराचं वरण केलं आणि नारदाचा अपमान झाला. त्यावेळी आता काय करावं, मी उगाच शाप दिला. त्यावेळी नारदांना सांगितलं की तुम्ही जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहेत ना, त्या सगळ्या 12 ज्योतिर्लिंगाचं तुम्ही दर्शन करा, सगळीकडे फिरा, ब्रह्मदेवाकडे जा आणि ब्रह्मदेव तुम्हाला शिवकथा सांगतील. ब्रह्मदेवाकडे गेले नारदजी शिवकथा सांगण्याची. ज्यावेळी इच्छा व्यक्त झाली त्यावेळी ब्रह्मदेव सांगतात म्हणे एकदा काय झालं, परमात्मा श्री हरी शिव एकटा होता तो आणि त्या एकट्याला कर्मीना एकाचे अनेक व्हावेत म्हणून भगवान शिवजीने स्वतःच्या अंगाला, डाव्या अंगाला अमृत लावलं आणि त्या अमृतापासून भगवान श्री हरी परमात्मा विष्णू प्रगट झाले. बोली नारायण भगवान की. स्वतःच्या डाव्या अंगाला अमृत लावलं. प्रथम परमात्मा देवादिदेव महादेव त्याने त्याच्या डाव्या अंगाला अमृत लावलं, त्याच्यापासून विष्णू प्रगट झाले आणि त्या विष्णूला सांगितलं आता तुम्ही तपश्चर्या करा. विष्णू तपाला बसले पण भगवान शिवजीचं काही दर्शन होईना. मग त्या विष्णूला आकाशवाणी झाली की एवढीशा तपश्चर्याने तुम्हाला भगवान शिवजीचं दर्शन पुन्हा होणार नाही, तुम्ही आणखी तपश्चर्या करा की तुम्हाला भगवान शिवजीचं पुन्हा दर्शन होईल. त्याने आणखी तपश्चर्या केली. भगवान शिवजीचं पुन्हा एकदा दर्शन झालं आणि त्यावेळी भगवान शिवजींनी सांगितलं की तुम्ही आणखी तपश्चर्या करा, तुमच्या नाभीतून कमळ उत्पन्न होईल, कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न होईल आणि ब्रह्मदेव या सृष्टीचं सृजन करेल. सांगण्यावरून मालकाच्या पुन्हा तपाला बसले भगवान विष्णू. इतका घाम आला की तो घाम एकत्रित झाला आणि त्या घामाचा क्षीरसागर झाला. त्या क्षीरसागरावर विष्णू शयन करू लागले. नार म्हणजे पाणी आणि अयन म्हणजे राहू लागले, वास्तव्य करणे. नारायण म्हणजे पाण्यावरती ज्याचं वास्तव्य, शेषशय्येवरती परमात्मा पहुडलेले. एक दिवस तपश्चर्येचा परिणाम वेद आत होते पण घोरण्यातून बाहेर पडले म्हणून वेद अपौरुषी आहेत. योग निद्रेतून जे प्रगट झाले, नाभीतून कमळ उत्पन्न झालं, नाभीतून आणि त्या कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने इकडं तिकडं पाहिलं, काहीच दिसेना. एका मुखाची 5 मुख झाली. टपटप पाण्याचे थेंब पडले. त्याचा अर्थ त्यांनी तपतपासा घेतला. 1000 दिव्य वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून ज्यावेळी आता विष्णूला वाटलं की ब्रह्मदेवाला आज्ञा देवी सृष्टीचं सृजन करण्यासाठी, त्यावेळी आता भगवान विष्णू म्हणू लागले हे ब्रह्मदेवा वत्सा, तू माझा पुत्र आहेस, आता तू सृष्टीचं सृजन केलं पाहिजेस. असा ब्रह्मदेवाला राग आला. म्हणे मी काय वत्सा, तूच माझा वत्स आहे, मी सृष्टीचा निर्माण करताय. त्यावेळी भगवान विष्णूला राग आला, तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झालास, तू माझा वत्स आहेस. ब्रह्मदेवाला राग आला, मी सृष्टी सृजन करणार आहे, तूच माझा वत्स आहेस. आता आपण जर आपल्या वडिलाला जर म्हणलं जेवला का, जेवला, मा बोलणं कळतं तुम्हाला, मी हानो घेईन बरं का तुमच्या पुढे. आपण जर आपल्या वडिलाला विचारलं जेवला का, आपला वडील आपल्याला कोपऱ्यात कोंबून हाणायचं नाही का? बरोबर आहे का नाही? वडिलाला आरेतुर बोलायचं असतं का? ब्रह्मदेव आरेतुरीची भाषा बोलू लागले विष्णूला. आणि आईला जर आपण आवाजावाची भाषा बोलू लागलो, आई साहेब, हो आऊ साहेब, आई म्हणून याला बराड्याच्या गोळ्या चालू करा. हे बिघडलं. आता ब्रह्मदेवाला परमात्मा वत्स म्हटले. हे खरं होतं कारण ब्रह्मदेव विष्णूचे पुत्र आहेत.
पण ब्रह्मदेव उन्मत्त झाले आणि दोघांचं तुंबळ युद्ध झालं. घनघोर असं युद्ध चाललंय. देवदेवतांना चिंता पडली आणि सगळे देवदेवता म्हणतात, प्रभो त्राही माम, त्राही माम, त्राही माम. सगळेजण देवादिदेव महादेवाला शरण गेले आणि सगळेजण शरण गेल्याच्या नंतर त्यावेळी दोघांच्या भांडणाच्या मधात एक आगडी स्तंभ प्रगट झाला. तेजस्वी आणि ओजस्वी असा स्तंभ प्रगट झाला. आता मला सांगा, दोघा स्तंभ प्रगट झाला तर दोघं भांडणं खेळतेन का स्तंभाला पाहते? समजा तुमच्या बोटाला ठेच लागली, बोट कापलं आणि त्याच्यातून भळभळा रक्त वाहत असेल आणि तेवढ्यात तुम्हाला दवाखान्यात जायचंय, पण तेवढ्यात अचानक तुमच्या मंडळीला आला अटॅक, येऊ नये पण आला अटॅक, तर तुम्ही तुमच्या पायाला पाहतान का मंडळीला दवाखान्यात नेतान? छोट्या दुःखात मोठ्या दुःखात छोटं दुःख वजा होत असतं. स्तंभ प्रगट झाला, त्या स्तंभाचं मूळही कळेना आणि त्याचा शेंडाही कळेना. हा स्तंभ का प्रगट झाला? स्तंभ का प्रगट झाला? दोघांचे भांडणं थांबले. आकाशवाणी झाली म्हणे या स्तंभाचं मूळ आणि याचा शेवट जो शोधून आणील तो गांमधला तो श्रेष्ठ. त्यावेळी ब्रह्मदेव यांनी एका श्वेत हंसाचं रूप धारण केलं आणि ऊर्ध्व दिशेला गेले, वर गेले पाहायला. भगवान विष्णूने श्वेत वराहाचं रूप धारण केलं आणि खालच्या बाजूला गेले ते पाताळात पाहिला. भगवान विष्णू खाली खाली जात आहेत पण त्याचा पत्ताच लागेना ना. अथांग असा लांबपर्यंत होता तो. त्याचं बुड कुठे काहीच कळेना, याची आरंभ नेमका कुठून झाला. विष्णू परत आले, मला काय याचा पत्ता लागेना. पण तेवढ्यामध्ये त्या स्तंभामध्ये केतकीचं फुल दिसलं. ते फुल उचललं ब्रह्मदेवाने आणि ब्रह्मदेव आले म्हणे, हे पहा फुल, हे पुरावा. आणि मला त्याचा शेंडा कळाला. त्यावेळी भगवान शिवजी त्या स्तंभातून प्रगट झाले. बोली उमापती महेश्वर भगवान की, उमापती महेश्वर भगवान की. भगवान शिवजी त्या स्तंभातून प्रगट झाले, हातात खड्ग धारण केलं आणि ब्रह्मदेवाचं एक मस्तकच उडून टाकलं. राग आला, ब्रह्मा खोटं बोलतोस? श्रेष्ठ देव होण्यासाठी आजपासून तुझी कोणी पूजा करणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाचं कुठंच मंदिर, ब्रह्मदेवाचं मंदिर. ब्रह्मदेव रडू लागला म्हणे एखादं स्थान द्या मला. त्यावेळी भगवान शिवजीने एक फूल घेतलं आणि फुकलं, ते फेकलं. ते ज्या ठिकाणी येऊन थांबलं, फूल फेकला पुष्प, म्हणून ज्या ठिकाणी फूल पडलं त्या क्षेत्राला पुष्कर नाव पडलं. आणि पुष्कर या तीर्थक्षेत्रामध्ये एकमेव जगातलं ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. केतकीचा राग आला, आजपासून माझ्या पूजेत तुला वापरणार नाही. त्यावेळी केतकीला वाईट वाटलं, म्हणे देवा क्षमा करा मला. परमात्मा म्हणे, महादेव म्हणे माझ्या पूजेत नाही पण इतर देवाला तू प्रिय होशील. आणि ब्रह्मदेवाला वरदान दिलं की इथून पुढे जे जे यज्ञ होतील, ज्या ज्या ठिकाणी यज्ञ होईल त्या त्या ठिकाणी शेवटची आहुती देत असताना ओम ब्रह्मार्पण ब्रह्मणमस्तु, सगळं तुला वाहिलं जाईल असा त्याला वरदान दिलं. आणि भगवान विष्णूकडे पाहून प्रगट झाले, त्यांना हृदयाला लावलं, कडकडून मिठी मारली. आणि भगवान भोलेनाथ म्हणतात की आजपासून तुम्ही आणि मी वेगळे नसणारे, तुम्ही आणि मी एकच असणारे. एकच शरीर, जसं उजवा आणि डावा भाग राहतो. हरी घरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. ही घटना ज्या दिवशी घडली तो दिवस होता शिवरात्रीचा. काही लोक म्हणतात की शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवजीचं लग्न लागलं, असं काही नाही. ते ह्या दिवसाचा आणि लग्नाचा काहीच संबंध नाही. ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस होता शिवरात्रीचा. म्हणून भगवान भोलेनाथाची भगवान शिवजीवरती कृपा झाली आणि ब्रह्मदेवावरती कोप झाला. ही घटना ज्या दिवशी घडली, आता पुढच्या सगळ्या कथा, रुद्राक्ष धारण कसा करायचा, रुद्राक्ष धारणाचा विधी, भस्म धारणाचा विधी, त्यानंतर रुद्राक्ष किती मुखीवर कोणत्या मंत्राचा जाप करायचा, त्यानंतर सतीखंड, भगवान शिवजीचा आणि सतीचा विवाह कसा, सती कोण होती, काय होती, तिने कशी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, भगवान परमात्म्याने काशी विश्वनाथ काशी क्षेत्र कसं निर्माण केलं, त्यानंतर ते काशीतून